jungle. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष, मात्र व्हीप आणि नियम सांगून या पक्षावर भाजपकडून दादागिरी सुरू. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे, मात्र व्हीप आणि नियम सांगून या पक्षावर भाजपकडून दादागिरी सुरू आहे, अशी टीका माजी पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली. सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नूतन सदस्यांचा सत्कार समारंभानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे हे दोन्ही पक्ष भाजपच्या विरोधात लढले होते, त्यामुळे त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ नये. जर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर जनतेतून त्यांची प्रतिमा खराब होईल, असं सांगून आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आघाडी होती, तर आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत येतील अशी आमची अपेक्षा आहे, असे हे आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप असे संभाव्य आघाडीबाबत प्रश्न विचारला असता आमदार जयंत पाटील म्हणाले, स्वप्नातील गोष्टी आणि जर त्या शक्यताविषयी बोलणं राजकारणात उचित नसतं. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या दरम्यान विमानातील ब्लॅक बॉक्स जाणे अशक्य आहे, त्यामुळे याबाबतची पारदर्शी चौकशी व्हावी, चौकशीच्या नावाखाली फार्स होऊ नये, असं सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले, आमदार रोहित पवार अभ्यासपूर्ण बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्या मुद्द्याचा विचार करून चौकशी समितीने चौकशी करावी, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबत विलिनीकरणाबाबतची काही चर्चा झाली होती, ती योग्य वेळी सांगितली जाईल, मात्र विलिनीकरणाबाबतची चर्चा थांबवलेली आहे, असे सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले, अजितदादांच्या पक्षात त्यांच्या काही अनुयायांनी विलिनीकरणबाबत अडचण आहे, तर काही अनुयायांची अनुकूलता आहे, असं त्या वक्तव्यावरून दिसत होतं, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. बस काय आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. निवडून आलेले उमेदवारांचा सत्कार संपन्न झाला. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आलेले सगळ्यांचा आज सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील यांनी आयोजित केलेला होता. रोहित पाटील, मी, मानसिंगराव नाईक आणि पक्षाचे सगळे मान्यवर नेते आम्ही उपस्थित होतो. सत्ता स्थापनेबद्दल काही हालचाली सुरू आहेत का? त्या संदर्भात बैठका पण झाल्या. आता आमचे तर 30 निवडून आलेले आहेत आणि आमची एका पक्षाशी आघाडी होती, त्यामुळे ते आमच्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे, कारण आघाडीच होती त्यांच्यावर. दुसऱ्या पक्षाच्या विरोधी आम्ही उमेदवारच उभे केले नाहीत, त्यांनी त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला, त्यामुळे या दोघांनी आमच्यावर यावं अशी आमची अपेक्षा आहे. चंद्रकांत पाटलांनी सांगितलेलं आहे की जे काय आमच्या महायुतीसोबत घड्याळ चिन्हावर निवडून आले ते अधिकृत आहेत, त्यांनी जर मतदान करण्यासाठी आम्ही व्हीप बजावणार आहे, जर ऐकलं तर कठोर कारवाई होईल. नाही, घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना, आमची आघाडी होती आणि घड्याळाचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो? घड्याळ हा स्वतंत्र, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे, त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असं